विधान परिषदेच्या जागा वाटपावरनं महायुतीत बैठकांचं सत्र सुरू असताना आता तो विषय दिल्ली दरबारी देखील गेल्याचं कळतंय। नेमकं कालच्या बैठकींमध्ये काय झालं याच विषयांवरती बोलण्यासाठी माझ्यासोबत मंत्री शंभूराज देसाई साहेब आहेत। देसाई साहेब, नेमकं तिढा कुठं अडकलेला आहे? शिवसेनेच्या ज्या मागण्या आहेत त्या का पूर्ण होत नाही आहेत आणि वारंवार दिल्ली दरबारी हा विषय का जातोय? नाही, आता मला एक सांगा, मागण्या पूर्ण होत नाहीत हे कशाच्या आधारे तुम्ही विचारताय? आता कालसुद्धा राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की 1-2 जागांवरती शिवसेनेबरोबर आमची चर्चा सुरू आहे। त्याचा निर्णय झाला का? नाही झाला। त्यामुळं मी एक सांगतो बघा, महायुतीमध्ये महाराष्ट्रात विधान परिषदेच्या निवडणुका असू द्यात, इतर काही निवडणुका असू द्यात, मान्य शिंदेसाहेब, मान्य फडणवीस साहेब, मान्य सुनेत्रा वहिनी हे तिघंजणं बसून समन्वयातनं मार्ग काढत असतात। शेवटी कुठल्याही राजकीय पक्षाला आपले इच्छुक जे असतात, ज्या प्रमाणामध्ये त्या जागेसाठी, त्यानुसार महायुतीमध्ये एकत्र आग्रह धरणं चुकीचं नाही ना, की बाबा त्या जागा मिळाल्या पाहिजेत। पण जेव्हा एकदा हे 3 नेते एकत्र बसतात, ते बसून एकत्र त्यातनं समन्वयातनं मार्ग निघतो। त्यामुळं असं काही नाही। मी सांगतो तुम्हाला, 1 किंवा 2 दिवसात या संपूर्ण जागांचा संदर्भातला समन्वयातनं कुठली जागा कुणी लढायची, आणि मी एक सांगतो की ह्या जागा महायुती म्हणून महाराष्ट्रात आम्ही एकत्रच लढू। त्यामुळं जागा कुणाला किती मिळायच्या कदाचित आज किंवा उद्या या बाबतीतला निर्णय होईल। शिवसेनेला अपेक्षित किती जागा आहेत? कारण जळगावमधनं देखील मागणी होते, नाशिक तर आग्रही आहे, रायगडचा प्रश्न देखील प्रलंबित आहेत, सातारात देखील तुमची ताकद मोठ्या प्रमाणात आहे, आपल्या सपोर्टशिवाय तिकडेही उमेदवारी येणार नाहीये। नेमक्या किती जागा अपेक्षित आहेत शिवसेनेला? ते माध्यमांच्या समोर किती जागा मागितल्यात, किती जागेसाठी आम्ही आग्रही आहोत, हे असं माध्यमांच्या समोर चर्चा करायची नसते। ती इन कॅमेरामध्ये जी अंतर्गत बैठक आमची होती, त्या बैठकीमध्ये चर्चा होती। त्यामुळे शिवसेनेमध्ये जेव्हा पदाधिकाऱ्यांनी, शिवसेनेच्या नेते मंडळींनी आपला आग्रह पक्षाचे मुख्य नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेबांच्या समोर मांडलेला आहे, आणि माननीय शिंदेसाहेब या बाबतीतली चर्चा महायुतीतल्या वरिष्ठ नेत्यांबरोबर करतायत। त्यामुळे थोडा धीर धरा, एखादा दिवस आजच्या उद्यापर्यंत कदाचित तुम्हाला हा निश्चित जो काही समन्वयातनं जागा वाटपाचा कोटा कुणाला किती मिळाला आहे हे कळेल। काल मुख्यमंत्री यांच्यासोबत देखील एकनाथ शिंदेंची बैठक झाली। या बैठकीनंतर एकनाथ शिंदे कुठेतरी चिडलेले हे पाहायला मिळाले। ज्यावेळी विधान परिषदेचा प्रश्न विचारला, त्यांनी त्या प्रश्नाला बगल दिली असं देखील पाहायला मिळालं। नेमकी वस्तुस्थिती काय आहे? महायुतीत सगळं काही अलबेल आहे का? नाही, काल काय नेमकं घडलं आम्हाला माहीत नाही, कारण जेव्हा मंत्रिमंडळाची बैठक संपली त्याच्यानंतर लगोलगच मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक होती गुंतवणुकीच्या संदर्भातली। त्यामुळं त्या समितीमध्ये जेवढे मान्य मंत्री महोदय होते तेवढेच फक्त समिती सभागृहामध्ये, मंत्रिमंडळ सभागृहामध्ये थांबले, आणि आम्ही आपापल्या कामासाठी आपापल्या दालनामध्ये निघून गेलो। त्यामुळं त्याच्यानंतर मान्य साहेबांची आणि CM साहेबांची भेट झाली का नाही, झाली असेल तर काय चर्चा झाली या बाबतीत आम्हाला काही कल्पना नाही। कारण माझ्या माहितीनुसार आज मुंबईमध्ये कांदा प्रश्नावरती, ऊसाच्या साखरेच्या प्रश्नासंदर्भामध्ये आणि जलसंपदाचे प्रकल्प या संदर्भामध्ये आणि ST महामंडळाचे काही प्रश्न या संदर्भामध्ये काही बैठका नियोजित मान्य शिंदेसाहेबांच्या दिल्लीमध्ये आहेत। आणि त्यामुळं काल मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर, इतर नियोजित बैठका संपल्यानंतर मान्य शिंदेसाहेब दिल्लीला जाणार होते। त्यामुळं त्याच्यानंतर आमची काही साहेबांची भेट झालेली नाही। दिल्लीतल्या आज होणाऱ्या बैठकांच्या व्यतिरिक्त चर्चा आहे ती म्हणजे विधान परिषदेतल्या जागांसंदर्भातलीच। या प्रश्न राहिले बाजूला, आणि ज्या राजकारणातल्या गणितं आहेत हेच प्रश्न सोडवण्यासाठी त्या ठिकाणी महायुतीतले नेते गेले असल्याचा जी टीका आहे ही अनिल देशमुख यांनी केलेली आहे। त्यांना दुसरं काय जमतं? अनिल देशमुख राष्ट्रवादी, शरद पवार काँग्रेस पक्षाचे नेते आहेत। त्यामुळं आता एवढे सगळे ज्वलंत प्रश्न राज्यासमोरचे आहेत, ते घेऊन मुख्यमंत्री आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, संबंधित विषयाशी संबंधित मान्य मंत्री महोदय दिल्लीला गेलेले आहेत। राज्याच्या प्रश्नासाठी दिल्लीला जरी गेले, नियोजित बैठका जरी असल्या, तरी आमचे विरोधक म्हणतात की ह्यांची भांडणं मिटवायला गेली। शिंदे ज्यावेळी दिल्लीला जातात त्याची जोरदार चर्चा ही राज्यात तर होते, विरोधकही करतात, सत्ताधाऱ्यांमध्ये देखील कुजबूज होते। नुसतं दिल्लीतच नाही, माननीय शिंदेसाहेब राज्यात, देशात कुठं जरी गेले,
तरी त्यांच्या जाण्याची, त्यांच्या भाषणाची, त्यांच्या वक्तव्याची, त्यांच्या उपस्थितीची चर्चा होतच असते. कारण लोकप्रिय नेतृत्व असणारं माननीय शिंदेसाहेबांसारखं नेतृत्व आहे. ते काय असं तसं दडून राहणारं नेतृत्व नाही. त्यामुळं माननीय शिंदेसाहेब आता या नियोजित बैठकांसाठी गेले तरी तुम्ही माध्यमच सांगता की त्याच्यानंतर ह्यांना भेटणार आहेत, त्याच्यानंतर त्यांना भेटणार आहेत. त्यामुळं शिंदेसाहेब कसं आहे, त्यांच्या पोटात एक आणि होटात एक असं नसतं. कदाचित आता ते दिल्लीवरनं आल्यानंतर जर तुम्ही त्यांना भेटलात तर ते बोलतील तुमच्याशी दिल्लीत काय प्रश्न सुटले, कशी चर्चा झाली. त्यामुळं आम्हाला विचारण्यापेक्षा आता आम्ही मुंबईत, साहेब दिल्लीत, गेलेले मान्य मंत्री महोदय, मान्य मुख्यमंत्री महोदय तिथं राज्याच्या प्रश्नासाठी बैठका घेत आहेत. त्यामुळे इथं बसून आम्ही आणि तुम्ही काहीतरी तर्कवितर्क लावण्यापेक्षा अधिकृत कदाचित मग बैठका संपल्यानंतर महाराष्ट्र सदनमधनं मान्य मुख्यमंत्री कार्यालयात दिल्लीमधलं जे आहे तिकडून सुद्धा एखाद्या वेळी काय काय चर्चा झाल्या, त्याच्यावर काय तोडगा निघाला, त्याची सुद्धा माहिती आपल्याला मिळू शकेल. नक्कीच आपण शिंदे साहेबांच्या खूप जवळचे आहातच, सगळी तशी ओळख देखील आहे. विधान परिषदेच्या या जागा वाटपांमध्ये एक ऑप्शन हा देखील ठेवण्यात आलेला आहे, एकतर संभाजीनगर किंवा रायगड. आता रायगडच्या जागेंसंदर्भात अशी चर्चा आहे की रायगडचं पालकमंत्रीपद हे शिवसेनेला मिळत आहे आणि ती जी जागा आहे ही शिवसेना राष्ट्रवादीला सोडत आहेत. भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्यासाठी ती जागा खरं तर शिवसेनेकडनं मागितली जात होती. मात्र तिकडचं पालकमंत्रीपद मिळत असल्याकारणाने त्या जागेवर म्हणजे निर्णय शिवसेनेने मागे घेतलेला आहे. असं कोणी सांगितलं का अधिकृत? ना आमच्या पक्षाकडनं कोणी अधिकृत बोललं, ना भारतीय जनता पक्षाकडनं कोणी अधिकृत बोललं, ना राष्ट्रवादी काँग्रेसकडनं कोणी अधिकृत बोललं. या बाबतीत ही केवळ माध्यमांमधली चर्चा आहे. हे दिलं तर हे घेणार, हे घेतलं तर ते देणार. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही थोडा धीर धरा. यावरचा अंतिम निर्णय आज किंवा उद्या या 2 दिवसात होईल आणि तो सुद्धा तिन्ही नेते आमचे जे आहेत, मान्य फडणवीस साहेब, मान्य शिंदे साहेब, मान्य सुनेत्रा वहिनी, ही एकत्र बसून चर्चा करून सामंजस्यातनं, खेळीमेळीच्या चर्चेतनं ह्यातनं निश्चितपणे जो काही जागा वाटपाचा कोटा आहे तो ठरेल. खरं तर मधल्या काळात महायुतीतच समन्वय फारसं आढळून आलं नाही. जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाला, त्यामध्ये कुठेतरी खडाजंगी झालेली, साताऱ्यातलंच एक उदाहरण होतं. त्यानंतर काल आपल्या बंगल्यांवरती सगळेच पालकमंत्री होते, समन्वय समितीची देखील बैठक झालेली आहे. नेमकं आता समित्या असतील किंवा महामंडळ असतील आणि पालकमंत्री पदांकडनं दिले जाणारा जो निधी आहे याच्या संदर्भात नेमकी काय चर्चा झालेली आहे? एक सूत्र निधी वितरणाचं हे राज्यस्तरापासून ते जिल्हा स्तरापर्यंत याची चर्चा कालच्या बैठकीमध्ये झाली. आणि एक नक्की केलं आम्ही काल बैठकीमध्ये, आमदारांचं जे प्रमाण आहे, ज्या प्रमाणामध्ये ज्या पक्षाचे आमदार आहेत त्या प्रमाणामध्ये त्या पक्षाला राज्यातलाही निधी मिळाला पाहिजे आणि जिल्ह्यातलाही निधी मिळाला पाहिजे, याच्यावरती सगळ्यांचं एकमत झालं. त्यामुळं ही बेसलाईन आहे की आमदारांच्या संख्येच्या प्रमाणामध्ये त्या त्या पक्षाला त्या त्या विभागाचा निधी हा या आर्थिक वर्षापासून द्यायचा, हे एक ठरलं. तालुकास्तरीय समित्या, जिल्हास्तरीय समित्या याच्यामध्ये कसं प्रमाण अशासकीय सदस्यांचं असावं, तर ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा पालकमंत्री आहे त्यांना किती पर्सेंटेज असावं, इतर मित्रपक्ष 2 जे असणार आहेत त्यांना किती असावं, ज्या विधानसभा मतदारसंघात ज्या पक्षाचा आमदार आहे त्यांना किती असावं, इतर या सगळ्या बाबतीतली काल प्राथमिक चर्चा झालेली आहे. पर्सेंटेजचं म्हणजे कसं? ही जी प्राथमिक चर्चा झालेली आहे ह्याचा अंतिम प्रारूप ही कालच्या चर्चेचं मान्य बावनकुळे साहेब हे स्वतः शिंदे साहेबांना, फडणवीस साहेबांना आणि मान्य सुनेत्राताईंना दाखवणार आहेत. तरीसुद्धा त्यांनी काल आम्हाला सांगितलं की शिवसेनेचं जे काय या बाबतीतलं शिवसेनेचं जे म्हणजे या बाबतीतलं जे म्हणणं आहे, शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून मला आणि दादा भुसे साहेबांनी त्यांनी सांगितले की तुम्ही शिंदे साहेबांच्या कानावर घाला, ते फडणवीस साहेबांच्या कानावर घालतील आणि मुश्रीफ साहेब आणि भुजबळ साहेब मान्य सुनेत्रा वहिनींच्या कानावर घालतील आणि मग हे तिघं एकदा ते बघतील आणि मग तिघांनी एकदा त्याला हिरवी झेंडी दिली, ग्रीन सिग्नल दिला की त्याप्रमाणे खाली पालकमंत्र्यांना ते सांगितलं जाईल. बैठक सकारात्मक झाली म्हणायचं. अत्यंत खेळीमेळीत झाली आणि जाणीवपूर्वक पहिली समन्वय समितीची 8 ते 9 बैठक झाली आणि ती झाल्यानंतर सर्व माननीय पालकमंत्री यांना देखील बोलवलं होतं आणि स्वतः मान्य बावनकुळे साहेबांनी आणि मान्य भुजबळ साहेबांनी त्या बैठकीमध्ये सांगितलं की इथून पुढं किमान या वर्षापासून, आर्थिक वर्षापासून राज्य समन्वय समिती जे सूत्र ठरवल, निधी वाटपाचं ठरवल, समित्या गठीत करायचं ठरवल,
ते सूत्र सगळ्या पालकमंत्र्यांनी तंतोतंत पाळलं पाहिजे. आणि काल मी मुद्दा उपस्थित केला त्याच्या अगोदरच्या समन्वय समितीच्या बैठकीत की दर 3 महिन्यांनी ही राज्य समन्वय समिती जी आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं निधी वाटप होतंय का नाही याचा ह्या समन्वय समितीनं दर 3 महिन्यांनी आढावा घ्यावा. जर कुठं ते होत नसेल तर तात्काळ तिथल्या तिथंच त्या पालकमंत्र्यांना ते करावं अशा पद्धतीनं सांगावं. पण काल सर्व बहुतांशी 5 किंवा 6 जर पालकमंत्री सोडले, काही कारणानं गैरहजर होते ते, बाकी सगळे पालकमंत्री महोदय होते. त्या सगळ्यांनी सांगितलं की जे समन्वय समितीमध्ये ठरेल त्याप्रमाणे जिल्ह्यामध्ये आणि आमच्या विभागामध्ये इथून पुढे काम होईल. दुसरीकडे महामंडळांच्या वाटपांची देखील जोरदार चर्चा आहे. अनेक जवळपास 1.25 वर्ष झाली महामंडळांचं वाटप झालेलं नाहीये. ज्यांना मंत्रिपद देता आली नाहीये, जेव्हा इच्छुक होते त्यांना कुठेतरी खुश करण्यासाठी आता महामंडळांचं वाटप याचा फॉर्म्युला नेमका काय ठरलाय? इच्छुकांना खुश करणं असं नाही. महामंडळ ही शासकीय व्यवस्था आहे की त्या विभागामधल्या त्या महामंडळाचं काम करण्यासाठीची यंत्रणा. आणि त्यामुळं या बाबतीतली सुद्धा प्राथमिक चर्चा झाली. त्याच्यामध्ये सुद्धा असंच ठरलं गेलं आमदारांचं जे प्रमाण ज्या पक्षाचं आहे त्या प्रमाणात त्या पक्षाला महामंडळ मिळावीत. आता महामंडळांची संख्या जवळपास महाराष्ट्रामध्ये 150च्या पुढं आहेत, 150-160च्या पुढं आहेत. त्यामुळं त्याच्यामध्ये या महामंडळांच्या मधलं सुद्धा कुठल्या पक्षाला कुठलं महामंडळ हवं आहे ह्याची प्राथमिक चर्चा पुढच्या बैठकीत आम्ही करणार आहे. म्हणजे 160 पैकी आता समजा शिवसेनेला किती महामंडळं येणार, भाजपला किती येणार, मग त्या येणाऱ्या संख्येतली कुठली भाजपला हवी आहेत, कुठली शिवसेनेला हवी आहेत, कुठली राष्ट्रवादीला हवी आहेत, त्याची प्राथमिक यादी पुढच्या बैठकीमध्ये द्या अशी एक प्राथमिक चर्चा झाली. एकदा त्या याद्या आल्या की कदाचित एक 15 दिवसामध्ये महामंडळांच्या संदर्भातला सुद्धा समन्वय समितीचं प्रारूप तयार होईल. पण त्याच्यावर अंतिम शिक्कामोर्तब माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय शिंदे साहेब आणि माननीय श्रीमती सुनेत्रा वहिनी करतील. नेमका फॉर्म्युला हा अद्याप कसा ठरलेला आहे? पर्सेंटेज वाईज आहे? आमदारांच्या प्रमाणात ज्या पक्षाचे जेवढे आमदार पर्सेंटेजमध्ये, आता जेवढे आमदार आहेत त्याच्यामध्ये भाजपच्या आमदारांचं पर्सेंटेज किती आहे तेवढ्या पर्सेंटेजमध्ये महामंडळ भाजपला, त्या आमदारांमध्ये शिवसेनेचं पर्सेंटेज किती आहे त्या प्रमाणामध्ये शिवसेनेला, त्या आमदारांमध्ये राष्ट्रवादी अजितदादा गटाचं पर्सेंटेज किती आहे त्याप्रमाणे अजितदादा गटाला. ही प्राथमिक चर्चा आहे. आता याद्या पुढच्या बैठकीला आपापल्या पक्षाच्या समन्वय समितीकडे येतील. त्याच्यामध्ये पुन्हा समन्वय समितीची चर्चा होईल आणि प्रारूप जे आम्ही तयार करू, ते प्रारूप मग या तिन्ही माननीय नेत्यांपुढे सादर होईल. मग ते तिन्ही नेते एकत्र बसतील आणि त्याला अंतिम स्वरूप देतील. ओके. पण पाहिलं तर विधान परिषदेचा जो तिढा आहे हा नेमका कसा सोडवला जातो आहे महायुतीतल्या नेत्यांकडनं, त्याचबरोबर ती महामंडळ असतील, जिल्हास्तरीय समित्या असतील, राज्यस्तरीय समित्या असतील, यांच्याबाबतची नेमकी सूत्र काय आहेत याबाबत सुस्पष्टता आणि कालच्या बैठक ही सकारात्मक झाल्याचा जो विश्वास आहे हा या ठिकाणी मंत्री शंभूराज देसाई यांनी बोलून दाखवलेला आहे. रिजनल जर्नलिस्ट आतिश मी सूरज सावंत, ABP माझा, मुंबई.